मुंबई हायकोर्टाचा लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यास नकार याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी होणार। करदात्याच्या पैशांचा अपव्यय असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप। लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून कपटी सावत्रभाऊ कोर्टात गेला। विरोधकांकडून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर योजना 2 महिन्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, कर्जाचा डोंगर करून हे पळून जाणार। संजय राऊतांची महायुती सरकारवर टीका। पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची अवलाच सांगणार नाही। वीज माफी हा चुनावी जुमला नाही, आम्ही शब्दाचे पक्के। विरोधकांच्या टीकेला अजितदादांचं उत्तर। माझ्या अध्यक्षपदाच्या चर्चा माध्यमांनीच केवळ माध्यमांमध्येच केल्या। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांकडून उत्तर। दिल्लीत महिनाभरात मोठ्या घडामोडी, शरद पवारांनी सांगितल्याचा शेकापच्या जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। तर दिल्लीच्या राजकारणात असं काही होणार नाही, प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट। वेषांतर करून दिल्लीला गेल्याचं सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, नाहीतर आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा। अजितदादांचं सुप्रिया सुळेंना आव्हान। अजित पवार जर नाव बदलून प्रवास करू शकतात तर उद्या दहशतवादीही असं करू शकतात। वेषांतर करून प्रवास हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। नाव आणि वेश बदलून दिल्लीला जात असल्याची माहिती त्यांनीच दिली होती। आता चौकशी सुरू झाल्यानं ते हात वर करतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार नाशकात, मात्र दादांच्या दौऱ्यात भुजबळ अनुपस्थित। भुजबळांना काहीतरी काम असल्याने ते सोबत नाही, भुजबळांच्या अनुपस्थितीवर अजितदादांचं स्पष्टीकरण। जय मालोकारच्या मृत्यूला मनसे जबाबदार, मालोकार 10 दिवसांनंतर अजितदादा गटात येणार होता, त्यामुळे त्यांच्यावर मनसे नेत्यांचा दबाव होता, अमोल मिटकर यांचा गंभीर आरोप। चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडता, गाड्या फोडायच्या असतील तर पवार फडणवीसांच्या फोडा। मिटकरी आणि आव्हाडांवरील हल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। येवल्यात भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड मैदानात उतरण्याची तयारीत, आव्हाडांनी घेतली शरद पवारांची भेट। दत्ता आव्हाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष। घनसावंगीत राजेश टोपेंविरोधात राजू शेट्टींनी निवडणूक लढवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव मंजूर। सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली, मात्र मेरिटनुसार उमेदवारांना संधी देण्याची मानसिक तयारी। जागा वाटपावर अजितदादांची माहिती। सिटिंग जागा त्याच पक्षाकडे राहावी ही भावना, वरिष्ठ नेतृत्व त्यांचा निर्णय करेल, मात्र भावनांचा आदर केला जाईल। जागा वाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू, मवियाच्या आधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी। जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची माहिती। मनोज जरांगेंचं अटक वॉरंट पुणे कोर्टाकडून रद्द, कोर्टाचा अवमान होईल अशी वक्तव्य टाळण्याच्या जरांगेंना सूचना। मनोज जरांगेंकडून विधानसभा लढवण्याची तयारी सुरू, पुण्यातील विधानसभा मतदारसंघाचा जरांगेंकडून आढावा। तर लोकशाहीत सगळ्यांना लढण्याचा अधिकार, जरांगेंनी सगळीकडे उमेदवार द्यावे, भुजबळांचं आव्हान। लाडक्या लेकराचा छंद पक्षाने न पुरवल्यास पालकांना पुरवावा, थोरातांचा सुजय विखेंना टोला। तर आमच्या मुलाच्या छंदाबाबत थोरातांनी सांगू नये, राधाकृष्ण विखे पाटलांचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी राहुल गांधींची मोठी घोषणा, नुकसान झालेली 100 पेक्षा जास्त घरं काँग्रेस बांधून देणार, राहुल गांधींकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरला पदकांची हॅट्रिक करण्याची संधी, महिला दुहेरीत 25 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीत धडक, उद्या दुपारी 1 वाजता अंतिम फेरी।